प्रेम प्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याविरोधात भंडारा पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकारामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे। सदरक्षणाय खलनिद्रणाय हे वाक्य येताच नागरिकांची सुरक्षा करणारे म्हणून चित्र डोळ्यासमोर येतं। पण हेच रक्षक जर भक्षक बनले तर नागरिकांची सुरक्षा कोण करणार असा प्रश्न उपस्थित होतो। लाखणी तालुक्यातील एक तरुणी नागपूर येथे इंजिनिअरिंग शिक्षण घेत होती। तिथे तिची ओळख एका तरुणासोबत झाली। ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले। प्रेमात दोघांनीही आणाभाका घेतल्या आणि गुपचूप लग्नही केलं। काही वर्षानंतर तरुणीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरला आणि त्यानंतर टाळाटाळ करण्यास त्याची सुरुवात झाली। तरुणीला त्याच्यावर संशय आला, त्यामुळे तिने लग्नासाठी गळ घातली। त्यामुळे त्याने तिला नकार दिला। खचलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला, मात्र सुदैवाने ती बचावली। त्यानंतर तिने प्रियकराविरोधात तक्रार करण्याचा धाडसी निर्णय घेतला। तरुणीने त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली असता भंडारा उपविभागीय पोलीस बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगितले। तरुणीला पोलीस अधिकाऱ्याचा उद्देश न कळाल्यानं ती पुन्हा तक्रार देण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली। त्यावेळी त्यांनी तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली। अखेर तरुणीने याची माहिती सामाजिक संघटना यांना दिली व त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। मुलीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्या विरोधात 354 509 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणामुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। आता या प्रकरणात चौकशी सुरू झाली असून हा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे। सर, क्या बताएंगे कल के प्रकरण के विषय में? कल का जो प्रकरण है उसमें एक वरिष्ठ पुलिस अधिकारी पे 354 509 आईपीसी का गुना दाखिल किया गया। इसके अंतर्गत जो महिला फिरियादी थी उसने ऐसा बताया कि वरिष्ठ पुलिस अधिकारी के पास वो कुछ समय पहले एक महिला के साथ में गई थी। उसने अपनी कंप्लेंट वहाँ पर बताई। हालांकि वो कंप्लेंट उसके सब डिवीज़न से जुड़ी हुई नहीं थी, लेकिन उस वरिष्ठ पुलिस का अधिकारी ने उसको कहा कि तुम अकेले एक बार मेरे से मिलने आओ। अपना फ़ोन नंबर दिया। महिला को जब लगा कि उसको न्याय नहीं मिल रहा है तो उसने फ़ोन करके उस वरिष्ठ पुलिस अधिकारी के पास में गई, लेकिन उस वरिष्ठ पुलिस अधिकारी ने चैम्बर में किसी को नहीं रखते हुए उससे बातचीत की और महिला के अनुसार उससे उन्होंने गलत चीज़ों की डिमांड की और इससे महिला को वहाँ से निकलने के बाद उसके मन में लज्जा उत्पन्न हुई। लज्जा उत्पन्न होने के बाद उसने कुछ सामाजिक संगठनों को ये बात बताई। मेरे पास वो लोग निवेदन लेके आए। मैंने वो निवेदन के साथ में उनको पुलिस स्टेशन जाने के लिए कहा और पुलिस स्टेशन में उसके बाद फिर उस अधिकारी पर 354 509 का गुना दाखिल किया गया। अभी इसकी तपास की जाएगी, सारे पुरावे इकट्ठे किए जाएंगे, देखा जाएगा कि इसमें क्या क्या तथ्य है और विभागीय कार्रवाई के लिए भी हम लोग अपने वरिष्ठों को ये पूरा अहवाल भेजेंगे। तुम्ही एसडीपीओची तक्रार दिली आहे, काय विषय आहे? एका मुलासोबत माझा प्रेम प्रसंग होता। त्याने दगा दिल्यामुळे मी DYSP बागुल सरांकडे मदतीसाठी गेली। त्यांनी मला म्हटलं की मी तुझी मदत करेन, एकदा पुन्हा विचार कर, FIR वगैरे करायच्या आधी तू नंतर मला एकटे भेट, मी मग सांगते तुला काय करायचं ते। त्याच्यानंतर मी पुन्हा 3 महिन्यानंतर त्यांना भेटायला गेली की सर माझं माइंडसेट सुसाईडचं आहे, सांगता येत नाही, मला खरंच FIR करायची आहे। तर त्यांनी माझ्यासमोर अट ठेवली की तू सुसाईड करू नको, दुसरं म्हणजे आपण एक क्लोज फ्रेंड राहू आणि तिसरं एक रिलेशनमध्ये राहू। माझं माइंडसेट एकदम इमोशनल आणि सुसाईड लेवलचं होतं, त्याच्यामुळे मला त्यांचे वर्ड समजलं नाही। त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन जो होता आणि त्यांचा जो मिनिंग होता बोलण्याचं ते पण समजलं नाही। बट जेव्हा मी घरी गेल्यानंतर मला ते सर्व काही समजून आलं, तेव्हा मला वाटलं की खरंच हे सर ॲडव्हान्टेज घेत आहेत माझ्यासोबत झालेल्या सर्व प्रसंगाचा आणि त्यांनी खरंच माझा ॲडव्हान्टेजच घेण्याचा प्रयत्न केला। त्यांनी हे सुद्धा म्हटलं की तू डेटवर
येशील का, तू सांग कधी फ्री राहशील, आपण डेटवर जाऊ, मी अजूनही तरुण आहे, असं वगैरे खूप खूप गलत वर्ड त्यांनी म्हटलं. तर नेमकं आता तुम्ही पोलीस स्टेशनला काय तक्रार दिली? तक्रार हीच दिली आहे की त्यांनी माझा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटत आहे की याच्या आधी पण त्यांच्यावर त्यांच्याजवळ असे काही माझ्यासारख्या मुली आलेल्या असतील. आम्ही खूप विश्वासाने जातो अशा अधिकाऱ्यांकडे आणि ते आमच्यासारख्या मुलींचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. काय मागणी आहे तुमची? माझी हेच मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि मला न्याय मिळायला पाहिजे. आज जो 354चा एक तक्रार दाखल झालेली आहे भंडारा पोलीस स्टेशनमध्ये, नेमकं काय प्रकार होता? प्रकरण असं आहे की एका तरुणीवरती तिच्या प्रेमभंगाच्या संदर्भामध्ये एक प्रकरण झालेलं आहे. त्या प्रकरणाची दखल म्हणजे तक्रार दाखल करण्यासाठी इथल्या भंडाऱ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे ती सांगायला गेली. गुदरलेला प्रसंग सांगितला. त्यावेळेस इथला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणतो आहे की तू तरुण आहेस, त्याला जाऊ दे, मी तुला मदत करतो, पण एक अट आहे की आपण डेटवर जाऊ आणि तू तरुण आहेस, मी पण तरुण आहे, इतरांना कोणाला सांगू नको आणि वगैरे वगैरे. या शारीरिक सुखाच्या मागणीपासून तर सर्वच याचं तक्रारीमध्ये सर्व नमूद आहे. या वासनांध असणाऱ्या या पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत भंडारा शहरामध्ये अनेक तक्रारी आहेत. अनेक महिलांसोबत, अनेक कर्मचाऱ्यांसोबत, अधिक महिला अधिकाऱ्यांच्यासोबतची त्याची या पद्धतीचा व्यवहार आहे असं भंडारामध्ये सर्व चर्चा होती. आज एक तरुणी समोर आली. माझ्या या तुमच्या माध्यमातून मी सर्व तमाम माझ्या माय बहिणींना आवाहन करतो की ज्यांच्यावर या पद्धतीचे प्रसंग गुदरलेले असतील त्यांनी याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन भंडाऱ्याला यावं.